मच्छीवाले दादांच्या सांगण्यानुसार हा आहे फुटफुट मासा. तर तुमच्याकडे या माशाला काय बोलतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे मासा मी दादांकडूनच कट करून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर एका भांड्यामध्ये तेल घालून तेलामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून छान परतवून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून शिजवायचा आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला घालून छान असे परतवून घ्यायचे आहे. मसाल्यांचा छान असा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये मच्छीचे तुकडे घालायचे आहे. छान असं मिक्स करून आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता हे छान असं ढवळून उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता पुन्हा थोडंसं ढवळून त्याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे. आता हे झाकण आपल्याला 3 ते 4 मिनिटानंतर काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण आणि गरम मसाला पावडर घालून पुन्हा छान ढवळून झाकण देऊन ठेवायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. असा आपला कुटकुट माशाचा रस्सा तयार आहे.